नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आपण आहोत गुजरात येथील बडोदापासून मला वाटतं हार्डली 17-80 किलोमीटर दूर, म्हणजेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, तर तिथे आज आपण व्हिजिट देणार आहोत. माझ्या मागे बघत आहात ते आहे साई इन हॉटेल म्हणून आहे. 10 किलोमीटर अगोदरचं हे हॉटेल बुक केलं आहे, कारण का ते एकदा तुम्ही जर आतमध्ये गेला तर रूमच्या कॉस्ट वगैरे वाढतात. तर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही अडीकडे म्हणजे 10 किलोमीटर अलीकडे थांबून रूम्स वगैरे घेऊ शकता. टॅरिफ चांगले आहे आणि रूमची क्लीननेस वगैरे खूप छान आहे आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. ब्रेकफास्ट आताच करून आम्ही बाहेर आलो आहे, तोही तुम्हाला दाखवतो मी. रूमच्या कॉस्टिंग ज्या आहेत त्याही तुम्हाला इथे मेन्शन करतो मी किंवा सांगतो तुम्हाला की काय असतील वगैरे. तर ऑनलाईन बुकिंग केलं नसेल तर इथे येऊन बुकिंग करू शकता तुम्ही. रेट निगोशिएबल आहेत, आता तरी निगोशिएबल आहेत. तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार इथे रूम घेऊ शकता. खूप हॉटेल्स आहेत, खूप ऑप्शन्स आहेत, बशर्ते तुमचं स्वतःचं व्हेकल असेल तर. बिकॉज ऑफ इथून 10 किलोमीटर परत ते दूर आहे. जर तुम्ही ऑनलाईन बुक केलं नसेल तर तुम्ही इथे येऊन ऑनलाईन तिकीट बुक करू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटीचं. अशा प्रकारे आपण जो प्रवास आहे तो पूर्ण तुम्हाला कस्टमाइज आणि बजेटमध्ये कसा होईल तो सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर मी 10 किलोमीटर अगोदरच रूम बुक केला आहे, जो मला 3 लोकांचा 2500ला पडला आहे, विथ इन्क्लुडेड सकाळचा ब्रेकफास्ट. तर आता ब्रेकफास्ट करून निघालो मी. रूमही तुम्हाला दाखवेन कसा आहे तर चला स्टेप बाय स्टेप आपण करू. नमस्कार मित्रांनो, आज या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी, भारताचा आणि जगाचा अभिमान. हा फक्त एक पुतळा नाही तर संपूर्ण अनुभव आहे. प्रवास, निसर्ग, श्रद्धा आणि तंत्रज्ञान याचा संगम. चला तर मग जाणून घेऊया कसे जाल, कुठे राहाल, काय काय पाहाल आणि किती खर्च येईल. कसे जाल? स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया गुजरात येथे आहे. जवळचं रेल्वे स्टेशन केवडिया रेल्वे स्टेशन आहे, एकतानगर, आणि जवळचं एअरपोर्ट वडोदरा एअरपोर्ट म्हणजे 90 किलोमीटर दूर आहे. रोडद्वारे अहमदाबादपासून साधारण 200 किलोमीटर 3 ते 4 तासाचा प्रवास आहे. इन सिटी हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. लक्झरी स्टे आहेत, बजेट होम स्टे आणि गेस्ट हाऊस सुद्धा देखील इथे उपलब्ध आहेत. 1000 रुपयापासून सुरुवात आहे. ऑनलाईन बुकिंग स्टॅच्यू ऑफ युनिटीची तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर किंवा IRCTCवर करू शकता. मेकमाय ट्रिपवरून ते सोपं बुकिंग करता येईल तुम्हाला. स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये फक्त पुतळा नाही तर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी सुद्धा आहेत. एक्झाम्पल, तुम्हाला लेझर लाईट शो आणि साऊंड शो बघता येईल. नर्मदाची आरती सुद्धा असते, ती तुम्हाला अनुभवता येईल. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून आहे, तिथे तुम्हाला भेट देता येईल. जंगल सफारी आणि पेट झोन आहे. ग्लो गार्डन आहे, कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डन आहे आणि एकता क्रूज राईड आहे. तिकीट व खर्च किती येईल? स्टॅच्यू ऑफ युनिटीची एंट्री तिकीट 150 रुपये मुलांसाठी आणि 380 मोठ्यांसाठी. विविंग गॅलरी 380 रुपये. लेझर शो फ्री ऑफ तिकीट, म्हणजे तुम्ही जी तिकीट 380 रुपयाची काढाल त्यातच लेझर शो फ्री आहे. जंगल सफारीची 200 रुपये आणि ग्लो गार्डनची 100 रुपये. टोटल खर्च एका दिवसात साधारण 600 ते 1200 रुपये प्रति व्यक्ती. जेवणाचं आणि प्रवासाचं वेगळं. तिकीट कुठून बुक कराल? ऑफिशियल वेबसाईट त्यांची आहे, जी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिकडून तुम्ही ऑनलाईन तिकीट त्याची बुक करू शकता. एक मशरूम मसाला. ये एंट्री का क्या? चले चलने के रहते. रुको, मैं विपिन को बोलती हूँ स्पेशल कॉल करने के लिए. वही लाइट वाले को. अच्छा. नेक्स्ट आपला आता काय? नेक्स्ट आता आम्ही ये दोनों स्टारबक्स का कॉफी का खत्म करने के बाद बाहर लेकर आए हैं सरदार वल्लभ भाई पटेल के. आप ये पकड़, ये स्ट्रॉ पकड़, चल तेरी एक्टिंग बहुत हो गई. देख रहे हो, ये 2-2 चश्मा लगाने वाले लड़के की. फोटो में आपको बहुत अच्छा हम लोग दिखाते हैं, लेकिन असली हालत देखो क्या हो गया है. जयपुर में भी ना तवे पे डाल दिया था, बेसन में से निकलता. आपको बोला कोकण साइड, तो आप बोले उधर बारिश गिर रहा है, रिस्की है. लोग बोलते हैं ऑफ सीजन जाओ, ऑफ सीजन जाके देखो क्या हाल करते हैं. हाँ, इसके लिए ऑन सीजन आओ. भले भीड़ होगा बट ऑन सीजन आओ.